श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आणि रवींद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या गड किल्ले मोहिमेअंतर्गत यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला आणि समाधी स्थळाला भेट देण्यासाठी विशेष सहल आयोजित करण्यात आली। या ऐतिहासिक यात्रेत 500हून अधिक तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला। ही सहल छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी तसेच तरुणांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। या प्रवासात धर्मवीर गड येथे जाऊन महाराजांच्या बलिदानस्थळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर वडू बुद्रुक येथे त्यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्यात आले। रवींद्र गोंदकर यांनी उपस्थितांना महाराजांच्या पराक्रमाची माहिती देत त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। इतिहास तज्ञांनी देखील संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले। श्रीराम प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता वाढत असून गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची प्रेरणा मिळत आहे। श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजित दरवर्षी गड किल्ल्यांची मोहीम आम्ही करत असतो आणि सातत्याने दरवर्षी मावळे वाढत असतात। ह्या वर्षी साधारणपणे 450 मावळे येत आहेत आणि आम्ही लक्झरी बस केलेल्या आहेत। प्रत्येक बसमध्ये 40-50 अशी सिटिंग आहे। 8-9 गाड्या या ठिकाणी आहेत आणि 4 व्हीलर ज्या आहेत त्या 7-8 आहेत आणि आम्ही सर्वजण ताफ्यानुसार बरोबर जातो आणि ताफ्यानुसार बरोबर होतो। जेवणाची, आंघोळीची, खाण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था या निमित्ताने श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजन करत असतं। भेट देणार आहात आणि काय उपक्रम राबवले जाणार? आम्ही गडावर गेल्यानंतर तिथं संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर गड बघितल्यानंतर आम्ही तिथून वडू बुद्रुक या ठिकाणी जाणार आहोत जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे। त्यांना तिथं अंत्यविधी त्यांचा झालेला आहे, त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे। मुलं पण आहेत आणि लहानग्या मुली पण आहेत। 9-9, 10-10 वर्षाच्या मुली आहेत का ज्यांनी आतापर्यंत 6 वेळेस त्या आलेल्या आहे। वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्या मुली आमच्याबरोबर येतात। याच्यातून नवसमाजाची निर्मिती व्हावी, एक नवीन शिर्डी घडावी, तरुणांमध्ये हुंकार पडावा आणि तरुणाईला नवा बहार यावा, हाच या कृपा गड किल्ल्यांच्या वारी मागचा आमचा उद्देश आहे। 3 नंबरची गाडीची करा आणि पाण्याची जार ठेवा। 4 नंबर गाडीची खूप माग आहे, त्याला खूप बघा। किती गाड्या आल्या? 7 सीटा खाली आहे, या गाडीत बसून द्या। 7 जण या गाडीत बसून द्या।